Welcome student. We start new point factors affecting the rate of chemical reaction. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक याच्याविषयी माहिती आपण आज या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत. Factors affecting the rate of chemical reaction. First point is the nature of the reaction. अभिक्रियाकारकांचे स्वरूप. Let us see the reaction of the metals aluminum and zinc with the dilute hydrochloric acid. On reaction of both aluminum and zinc with dilute hydrochloric acid, H2 gas is liberated and water soluble salt of these metals are formed. However, the reaction of aluminum metal takes place faster as compared to zinc metal. The reaction of aluminum metal takes place faster as compared to zinc metal. The nature of the metal is responsible for this difference. The nature of the metal is responsible for this difference. All aluminum is more reactive than zinc. Aluminum is more reactive than zinc. Aluminum more reactive than zinc. Therefore, the rate of reaction of aluminum with hydrochloric acid is higher than that of zinc. Nature or reactivity of reactants influences the rate of chemical reaction. We are going to learn more about the reactivity of metals in the chapter of metallurgy. बघा, या ठिकाणी अभिक्रियाकारकांचे स्वरूप जे आहे याच्यामध्ये इथं उदाहरण दिलेलं आहे. ॲल्युमिनियम आणि झिंकचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. इथं या ठिकाणी आपण ॲल्युमिनियम आणि झिंक म्हणजे जास्त हे दोन धातू घेऊन त्याची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता काय होतं आपण या ठिकाणी समजून घेऊ. आपण ॲल्युमिनियम आणि जास्त झिंक या दोन्हीची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि ह्या धातूंचे पाण्यात विद्राव्य असे क्षार तयार होतात. परंतु झिंक धातूच्या तुलनेत ॲल्युमिनियमची धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया जलद गतीने होते. झिंक धातूच्या तुलनेमध्ये ॲल्युमिनियम धातूची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया वेगाने होते. आता या ठिकाणी ॲल्युमिनियमचा वेग जास्त कशामुळं आहे? त्याचं कारण असं आहे की ॲल्युमिनियम जे आहे त्याचं स्वरूप वेगळं आहे. या धातूचं स्वरूप कसं आहे? वेगळं आहे. त्यामुळं या ठिकाणी दोन्हीमध्ये फरक होतो आहे. ॲल्युमिनियम हा झिंकपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे, रिॲक्टिव्ह आहे. म्हणून हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर ॲल्युमिनियमच्या अभिक्रियेचा दर हा जास्त झिंक बरोबरील अभिक्रियेच्या दरापेक्षा कसा आहे? जास्त आहे. अभिक्रियाकारकांचे स्वरूप रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करतं. म्हणजे या ठिकाणी ॲल्युमिनियमचं जे स्वरूप आहे, या धातूचं जे स्वरूप आहे हे जास्त क्रियाशील आहे आणि
त्या स्वरूपामुळं रासायनिक अभिक्रियेच्या दरावर त्या ठिकाणी परिणाम होतो. याविषयी माहिती आपण धातुविज्ञान या पाठामध्ये आपल्याला घ्यावायची आहे. तो पाठ पुढे आहे, आपल्याला शिकायचा आहे पुढे. तो दुसरा जो मुद्दा आहे तो आहे साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. ट्राय दिस. याच्यामध्ये आपल्याला एक प्रोसिजर पूर्ण करायची, कृती करायची. त्यासाठी ऑपरेटर्स, 2 टेस्ट ट्यूब्स, बॅलन्स, मेजरिंग सिलेंडर अँड केमिकल्स, पीसेस ऑफ शहाबादी टाईल्स, पावडर ऑफ शहाबादी टाईल्स, डायल्यूट HCl, एवढं साहित्य आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. काय काय घ्यायचं आहे? 2 परीक्षानळ्या, वजनकाटा, मोजपात्र इत्यादी. रासायनिक पदार्थामध्ये शहाबादी फरशीचे तुकडे, शहाबादी फरशीचा चुरा, विरल HCl इत्यादी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर हे जे आहे याची कृती कशी आहे बघा, प्रोसिजर कशी आहे. टेक पीसेस अँड पावडर ऑफ शहाबादी टाईल्स इन इक्वल वेट इन 2 टेस्ट ट्यूब्स. ॲड 10 ml dilute HCl in each of the test tubes. Observe whether efflorescence of carbon dioxide is formed at a faster or slower speed. बघा, या ठिकाणी 2 परीक्षानळ्या घ्यायच्यात. या 2 परीक्षानळ्यामध्ये सारख्याच वजनाचे फरशीचे तुकडे व चुरा घ्यायचे. एकामध्ये तुकडे टाकायचे शहाबादी फरशीचे, एकामध्ये शहाबादी फरशीचा चुरा एका परीक्षानळीमध्ये टाकायचा. दोन्हीचं वजन सारखं असलं पाहिजे. दोन्हीमध्ये प्रत्येक 10 ml विरल HCl टाकायचं आहे. दोन्हीमध्ये काय टाकायचं आहे? दोन्ही परीक्षानळीमध्ये 10 आणि 10 ml HCl टाकायचे, हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकायचं आहे. त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल की कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे, म्हणजे एखादा वायू त्या ठिकाणून बाहेर पडतो आहे, त्याचे बुडबुडे तुम्हाला त्या HClमधनं बाहेर पडताना दिसतील. आता तुम्ही जर बारकाईने लक्ष करायचं आहे. एका परीक्षानळीमध्ये आणि दुसऱ्या परीक्षानळीमध्ये, एका परीक्षानळीमध्ये वेगानं प्रक्रिया चालू असेल आणि दुसऱ्या परीक्षानळीमध्ये दमाने चालू असेल. वी मस्ट हॅव फाउंड in the above activity that the carbon dioxide, CO2, efflorescence is formed slowly with the piece of shahbadi tiles at a faster speed with the powder. बघा, या ठिकाणी शहाबादी फरशीच्या तुकड्याबरोबर कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे हळूहळू निर्माण होतात, तयार होतात. तर ज्या परीक्षानळीमध्ये आपण भुकटी टाकलेली आहे शहाबादी फरशीची, त्यामध्ये वेगानं बुडबुडे त्या ठिकाणी बाहेर पडतात. द अबोव ऑब्झर्वेशन इंडिकेट दॅट द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड अपॉन द साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट्स टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन. स्मॉलर द साईज ऑफ द रिॲक्टंट्स पार्टिकल, हायर इज द रेट ऑफ द रिॲक्शन. आपण या ठिकाणी या दोन्ही परीक्षेचं निरीक्षण जर केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, अभिक्रियेचा दर अभिकारकांच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. कशावर अवलंबून असतो? आकारावर अवलंबून असतो. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो. म्हणजे पावडरमध्ये जे कण होते ते कण कसे होते? लहान होते. आणि दुसऱ्या तुकड्यामध्ये कण कसे होते? मोठे होते. दुसऱ्या परीक्षेमध्ये तुकडे घेतले होते आपण, ते कण कसे आहेत? मोठे आहेत. आणि पावडरमध्ये कण कसे आहेत? लहान आहेत. ज्या परीक्षानळीमध्ये पावडरचे कण असतील त्या परीक्षानळीचा वेग जास्त होता, कारण कण लहान होते. म्हणजे कण जर लहान असतील तर अभिक्रियेचा वेग कसा असतो? जास्त असतो, अधिक असतो. म्हणजे या ठिकाणी साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट्स, अभिक्रियाकारकांचा कणांचा आकार याच्यावर अभिक्रियेचा वेग डिपेंड असतो, अवलंबून असतो. सेकंड थिंग इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स.
अभिक्रियाकारकांची संहती concentration of the reactants. Let us consider the reaction of the dilute and concentrated hydrochloric acid with a calcium carbonate powder. Dilute HCl reacts slowly with a calcium carbonate and thereby calcium carbonate disappear slowly and carbon dioxide also liberated slowly. On the other hand, the reaction with a concentrated HCl takes place rapidly and calcium carbonate disappear fast. Concentrated acid react faster than dilute acid, which means that rate of the reaction is proportional to the concentration of reactants. अभिक्रियाकारकांची संहती याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? विरल व सहत हायड्रोक्लोरिक आम्लाची कॅल्शियम कार्बोनेटच्या भुकटीबरोबर होणारी अभिक्रिया या ठिकाणी आपण लक्षात घेऊ, आपण विचारात घेऊ. आपण विरल आम्लाबरोबर कॅल्शियम कार्बोनेटची अभिक्रिया मंदपणे होते व कॅल्शियम कार्बोनेट हळूहळू नाहीसा होत जातो व कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो मुक्त होतो. याउलट संहत आम्लाबरोबरची अभिक्रिया जलद गतीने होऊन कॅल्शियम कार्बोनेट लवकर नाहीसा होतो. संहत आम्लाबरोबरची अभिक्रिया विरल आम्लापेक्षा जलद होते, म्हणजेच अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकांच्या संहतीच्या प्रमाणात बदलतो. बघा या ठिकाणी म्हणजे आपण कोणतं आम्ल वापरतो? तीव्र आम्ल वापरतो का सौम्य वापरतो? संहत म्हणजे तीव्र आम्ल म्हणून आपण आपल्याला समजण्यासाठी, त्याची पॉवर जास्त आहे असं आपण आपल्याला असं म्हणू आपण की त्याची पॉवर जास्त आहे. संहत म्हणजे तीव्र किंवा एकक क्षेत्रफळामध्ये त्या संयुगाची कणांची संयुगाच्या कणांची संख्या जास्त असते एकक आकारमानामध्ये विरलपेक्षा. तर असं आपण कोणतं आम्ल वापरलं, सौम्य वापरलं का तीव्र वापरलं, त्याच्यावर सुद्धा अभिक्रियेचा वेग अवलंबून असतो. आतापर्यंत आपण नेचर ऑफ रिॲक्टंट्स, अभिक्रियाकारकांचं स्वरूप, साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स, अभिकारकांच्या कणांचा आकार आणि आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टर्स, अभिक्रियाकारकाची संहती, हे मुद्दे आपण आतापर्यंत घेतलेले आहेत. नेक्स्ट मुद्दा पॉईंट आहे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन म्हणजे अभिक्रियेचे तापमान. While studying decomposition of reaction, you have carried out decomposition of the limestone. In this activity, the lime water does not turn milky before heating the limestone because of the zero rate of reaction. From this it is learned that the rate of reaction increases on increasing the temperature. बघा या ठिकाणी आपण ज्यावेळेस अपघटन अभिक्रियेचा अभ्यास करतो किंवा केला असेल किंवा करताना चुनखडीच्या अपघटनाची कृती आपण याच्या अगोदर बघितलेली आहे.
या आकृतीमध्ये बर्नरने उष्णता देण्यापूर्वी चुन्याची निवळी दुधी होत नाही, दुधाळ रंगाची होत नाही, कारण तेव्हा अभिक्रियेचा दर शून्य असतो, कारण आपण त्याला उष्णता दिलेली नाही. आपण काय दिलेली नाही त्यावेळेस? उष्णता दिलेली नाही. पण ज्यावेळेस आपण त्याला उष्णता देऊ आपण, त्यावेळेस अभिक्रियेचा दर वाढून कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे चुनखडीला उष्णता दिल्यानंतर कार्बन डायऑक्साईड तिथून बाहेर पडतो. जोपर्यंत उष्णता देत नाही तोपर्यंत बाहेर पडत नाही. उष्णता दिल्यानंतर तो बाहेर पडतो आणि ती चुन्याची निवळी जी आहे नंतर दुधी बनते, कारण त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जातो. यावर आपण असं म्हणता येईल, अभिक्रियेचा दर हा तापमानावर अवलंबून असतो. तापमान वाढवले दर वाढतो, तापमान कमी केले दर कमी होतो. सेकंड पॉईंट इज अ कॅटलिस्ट, उत्प्रेरक. हे आपण आता समजून घेऊ. आपण कॅटलिस्ट. ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोरेट KClO3, पोटॅशियम क्लोरेट. Decomposes slowly. Potassium chlorate, it comes from potassium chloride and oxygen. The rate of above reaction neither increases by reducing the particle size nor by increasing the reaction temperature. However, potassium chlorate decomposes rapidly in the presence of manganese dioxide to liberate O2 gas. No chemical change takes place in a manganese dioxide in this reaction. The substances in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it is called a catalyst. It called a catalyst. बघा, या ठिकाणी पोटॅशियम क्लोरेट तापवले असता त्याचं अपघटन होऊन ते मंदगतीनं अपघटन होतं त्या ठिकाणी होतं. पोटॅशियम क्लोरेट याला उष्णता द्यायची आणि त्याच्यापासून पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन त्या ठिकाणी तयार होतो. कणांचा आकार लहान करून या अभिक्रियेचे तापमान वाढवून देखील वरील अभिक्रियेचा दर वाढत नाही. वरची जी अभिक्रिया आहे, पोटॅशियम क्लोरेटला तापवायचं, उष्णता द्यायची आणि त्याचं अपघटन मंद गतीनं होतं, पण वेगानं होत नाही. आपण तापमान किती वाढवू आपण तर त्याचं अपघटन त्याचं जे दर आहे अभिक्रिया तो वाढत नाही आहे. परंतु मॅंगनीज डायऑक्साईड च्या उपस्थितीत पोटॅशियम क्लोराईडचे जलद गतीनं अपघटन होऊन ऑक्सिजन वायू मुक्त होतो. आता आपण काय बदल इथं केलं? आपण पहिलं आपण त्याला उष्णता दिली पण काय वेग वाढला नाही. पण आपण काय केलं, मॅंगनीज डायऑक्साईड हे जर आपण त्या ठिकाणी ठेवलं तर अभिक्रियेचा वेग तो वाढतो, पण मॅंगनीज डायऑक्साईडवर कोणताही रासायनिक बदल त्या ठिकाणी होत नाही. पण तो काय करतो, त्या अभिक्रियेचा वेग वाढवतो, पण स्वतःवर काय बदल घडवून घेत नाही किंवा होत नाही. याच्यावरून आपल्याला उत्प्रेरक
ची व्याख्या इथं सांगता येईल. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, केवळ उपस्थिती, परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक असे म्हणतात. व्याख्या डबल आहे का? ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक असे म्हणतात. आपण एखादं उदाहरण देऊ शकतो. आपल्या तिथं काही रासायनिक अभिक्रिया होत नाही, पण तरी समजून घेऊ आपण. क्रिकेटचं उदाहरण घेऊ आपण या ठिकाणी. भारत देश आणि दुसरा देश कोणताही, समजा ऑस्ट्रेलिया असेल, आफ्रिका असेल, न्यूझीलंड असेल, पाकिस्तान असेल, कोणते असेल समजा, याच्यावर आपला वन डे मॅच सुरू आहे आणि तो मॅच आपल्या भारतामध्ये आहे. तुम्हाला तर माहिती आहे भारतातले लोक क्रिकेटचे फार शौकीन आहेत. या ठिकाणी ज्यावेळेस मॅच सुरू असतो त्यावेळेस क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय प्रेक्षक खूप असतात. स्टेडियम खचाखच भरलेलं असतं. त्यांच्या हातामध्ये फलक असतात. ज्यावेळेस आपले खेळाडू बॅटिंगला असतात त्यावेळेस त्या बॅटिंगला जे खेळाडू आपले आहेत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मोठमोठ्यानं ढोल ताशे आवाज काढणं, ओरडणं, याच्यामुळं आपल्या खेळाडूंना उत्साह जास्त येतो आणि त्याच्यातनं रन चांगल्या होतात उत्साह आल्यामुळं. म्हणजे आणि चांगले खेळतात खेळाडू आपले उत्साह आल्यामुळं, होम ग्राउंड असल्यामुळं. आणि लोक त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देतात. त्यामुळं त्यांच्यातला जो बदल आहे खेळण्यातला चांगला निर्माण होतो आणि चांगले रन त्या ठिकाणी निघतात. म्हणजे या ठिकाणी प्रेक्षक काय झाला, उत्प्रेरक झाला. इथं मैदानावर आपटणार, पडणार, लागणार, खेळणार कोण? खेळाडू. पण त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन कोण देणार? प्रेक्षक. एक उदाहरण आपण असं घेऊ शकतो, पण इथं रासायनिक अभिक्रिया कोणती होत नाही, काही नाही, पण एक सहज समजण्यासाठी सांगतोय तुम्हाला. द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इंटू वॉटर अँड ऑक्सिजन takes place slowly at room temperature, equation number 17c. However, the same reaction occurs at a faster rate on adding manganese dioxide powder in it. बघा, हायड्रोजन पेरॉक्साईडचं विघटन होऊन पाणी व ऑक्सिजन तयार होण्याची ही अभिक्रिया कक्ष तापमानाला खूपच मंद गतीने होत असते व तीच अभिक्रिया मॅंगनीज डायऑक्साईडची पावडर टाकल्यावर जलद वेगाने घडते. म्हणजे या ठिकाणी मॅंगनीज डायऑक्साईड हा उत्प्रेरक या ठिकाणी आहे. म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईडचं पाणी आणि ऑक्सिजन निर्माण करायचं असेल तर ही अभिक्रिया वेगाने करण्यासाठी तिथंसुद्धा मॅंगनीज डायऑक्साईडची भुकटी टाकली तर ही अभिक्रिया वेगाने होते. डू यू नो, वन or more chemical reactions takes place during every chemical change. प्रत्येक रासायनिक बदलामध्ये एक किंवा अधिक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. Some chemical reactions occur at fast speed whereas some occur at slow speed. काही रासायनिक अभिक्रिया शीघ्र तर काही मंद गतीने होत असतात. Strong acid and strong base react instantaneously. बघा, या ठिकाणी तीव्र आम्ल, तीव्र आम्लरी यामधील अभिक्रिया तात्काळ होते. इन आवर बॉडी एन्झाइम्स इन्क्रीज द रेट ऑफ सायकोलॉजिकल रिॲक्शन. आपल्या शरीरात विकार जैवरासायनिक अभिक्रिया दर त्या ठिकाणी वाढवितात व शरीराच्या तापमानालाच त्या घडून आणल्या जातात.
Perishable foodstuff gets preserved longer in a refrigerator. The rate of decomposition of foodstuff gets lowered due to temperature and its freshness is maintained. नाशवंत खाद्यपदार्थ शीत कपाटात जास्त काळ टिकतात. खाद्यपदार्थाच्या विघटनाचा दर तापमानामुळे कमी होतो. व्हेजिटेबल्स कुक क्विकली ऑन ऑइल रादर दॅन ऑन वॉटर. पाण्यापेक्षा तेलावर भाजी लवकर शिजते. द केमिकल रिॲक्शन आर प्रॉफिटेबल इन द केमिकल फॅक्टरीज इफ देअर रेट इज फास्ट. जर अभिक्रियेचा दर जलद असेल तर रासायनिक कारखान्यामध्ये रासायनिक प्रक्रिया फायदेशीर ठरतात. द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इम्पॉर्टंट फ्रॉम एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ ए व्ह्यू ॲज अ वेल. अभिक्रियेचा दर हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा आहे. हे मुद्दा लक्षात घ्या थोडा. द ओझोन लेयर इन द अर्थ's atmosphere protect the life on earth from the ultraviolet radiation of the sun. The process of depletion or reaction temperature. However, potassium chlorate decomposes rapidly in a presence of manganese dioxide to liberate oxygen gas. Here no chemical changes takes place in manganese dioxide in this reaction. The substances in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it called catalyst. बघा या ठिकाणी पोटॅशियम क्लोराईड KClO3 तापवले असता त्याचे अपघटन मंद गतीने होते आणि त्या ठिकाणी पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन तयार होतो. कणांचा आकार लहान करून व अभिक्रियेचे तापमान वाढवून देखील वरील अभिक्रिया दर वाढत नाही. परंतु मॅंगनीज डायऑक्साईडच्या उपस्थितीत पोटॅशियम क्लोराईडचे जलद गतीने अपघटन होऊन ऑक्सिजन वायू त्या ठिकाणी मुक्त होतो. या अभिक्रियेत मॅंगनीज डायऑक्साईडमध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही. आपण या ठिकाणी एक उदाहरण देऊ शकतो. आता याच्यामध्ये काही रासायनिक बदल होत नाही, पण या ठिकाणी समजून घेण्यासाठी आपण ते उदाहरण देऊ शकतो. आपण आपल्या भारतामध्ये क्रिकेटचा खेळ खूप अतिशय आवडता खेळ आहे सर्वांचा. इथं जर मॅच असतील तर भारतीय प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थिती लावतात. पूर्ण स्टेडियम भरलेलं असतं, जागा शिल्लक राहत नाही कुठं. भारताबरोबर पाकिस्तानचा मॅच असेल, ऑस्ट्रेलियाचा असेल, कोणत्याही देशाचा असेल, न्यूझीलंडचा असेल, श्रीलंकेचा असेल, प्रेक्षक उपस्थित दाखवतात. ज्यावेळेस आपल्या भारतीय टीमची बॅटिंग असते त्यावेळेस भारतीय प्रेक्षक आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देतात आणि त्या प्रोत्साहन दिल्यामुळं आपल्या खेळाडूकडनं चांगला खेळ त्या ठिकाणी होतो. या ठिकाणी प्रेक्षक जे आहेत ते उत्प्रेरक आहेत ना आपण, कारण त्यांच्यावर काही बदल होत नाही. कारण मैदानामध्ये पळताना खेळताना लागू शकतं, जखम होऊ शकते, जखमा होऊ शकतात. ते कोणाला होणार? खेळाडूंना होणार. पण प्रेक्षकाला काय होणार आहे का नाही? पण त्यांच्या प्रोत्साहनामुळे त्या ठिकाणी आपल्या भारतीय टीमचा जो खेळ आहे तो चांगला होतो. तसे आपले खेळाडू चांगले आहेत, पण प्लस पॉईंट याच्यामध्ये हा असतो. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, परंतु
त्या पदार्थामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक असं म्हणतात. हायड्रोजन पेरॉक्साईडचं विघटन होऊन पाणी व ऑक्सिजन तयार होण्याची ही अभिक्रिया कक्ष तापमानाला खूपच मंद गतीने होत असते. पण तीच अभिक्रिया मॅंगनीज डायऑक्साईडची पावडर टाकल्यावर जलद वेगाने घडते. प्रत्येक डू यू नो one or more chemical reactions takes place during every chemical change. तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी माहीत करून घ्यायच्यात. प्रत्येक रासायनिक बदलामध्ये एक किंवा अधिक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. Some chemical reactions occur at fast speed, whereas some occur at slow speed. काही रासायनिक अभिक्रिया शीघ्र तर काही मंद गतीने होतात. The strong acid and strong base react instantaneously. तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यामधील अभिक्रिया तात्काळ होते. In our body, enzymes increases the rate of psychological reactions. आपल्या शरीरात विकार जैव रासायनिक अभिक्रियेचा दर त्या ठिकाणी वाढवतात व शरीराच्या तापमानालाच त्या घडवून आणला जातो. Perishable foodstuff gets preserved longer in a refrigerator. The rate of decomposition of foodstuff gets lowered due to low temperature, and its freshness it maintained. नाशवंत खाद्यपदार्थ शीत कपाटात जास्त काळ टिकतात. खाद्यपदार्थाच्या विघटनाचा दर तापमानामुळे कमी होतो. व्हेजिटेबल्स कुक क्विकली ऑन ऑइल रादर दॅन ऑन वॉटर. पाण्यापेक्षा तेलावर भाजी लवकर शिजते. बघा तुम्ही प्रयोग करून घरी. द केमिकल रिॲक्शन आर प्रॉफिटेबल इन द केमिकल फॅक्टरीज इफ देअर रेट ऑफ इज फास्ट. जर अभिक्रियेचा दर जलद असेल तर रासायनिक कारखान्यामध्ये रासायनिक प्रक्रिया फायदेशीर ठरतात. द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इम्पॉर्टंट फ्रॉम एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज अ वेल. अभिक्रियेचा दर हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. द ओझोन लेअर इन द अर्थ ॲटमॉस्फिअर प्रोटेक्ट the life on each from the ultraviolet radiation of the sun. The process of depletion or maintenance of this layer depends upon the rate of production or destruction of ozone molecules. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूचा थर सूर्याच्या अतिनील किरणापासून आपल्या पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा आहे हा. आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये सुद्धा बदल करून घ्यायचा आहे. ओझोन लेअर काट कशी टिकवायची तुम्हाला माहीत आहे. त्यासाठी आपल्याला झाडांची संख्या वाढवावी लागेल. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूचा थर सूर्याच्या अतिनील किरणापासून आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टीचं संरक्षण करतो. हा थर कमी होणे किंवा टिकून राहणे ही प्रक्रिया साधारणतः ओझोन रेणूच्या निर्मितीच्या आणि नष्ट होण्याच्या दरावर अवलंबून असते. तर या ठिकाणी थांबू आपण. नेक्स्ट पॉईंट जो आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हा पुढच्या तासिकेमध्ये आपण घेऊ आपण. ऑक्सिडीकरण आणि शपन.